नमस्कार. बालभारती रिवाइंडमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा त्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमून जाणार आहोत आणि ऐकणार आहोत इयत्ता 5वीच्या बालभारतीमधली एक अशी कविता जी कधीच जुनी होत नाही. खोप्यामधी खोपा, बहिणाबाई चौधरींची. आठवतंय का? शाळेचा तो वर्ग आणि ही कविता सुरू झाली की वर्गात एकदम अगदी शांतता पसरायची. गुरुजी किंवा बाई म्हणायचे, अरे ही कविता फक्त वाचायची नाहीये बरं का, ही अनुभवायची आहे. आणि मग काय, डोळे मिटले की समोर दिसायचा तो हिरवागार गाव, कानात ऐकू यायचा तो पक्ष्यांचा चिवचिवाट आणि अगदी डोळ्यांसमोर तरळायचा तो झाडाच्या फांदीला टांगलेला इवलासा खोपा. चला तर मग पुन्हा एकदा त्याच जगात हरवून जाऊया. तर मग आता शांत बसूया आणि ही कविता फक्त कानांनी नाही तर मनाने ऐकूया. अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला. म्हणजे बघा, घरटी तर कितीतरी पक्षी बांधतात नाही का, पण त्यातल्या त्यात सुगरण पक्षाचा जो खोपा असतो ना, तो म्हणजे जणू काही एक अप्रतिम कलाकृतीच. देखापिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. आपल्या लहान लहान पिलांसाठी तिनं काय केलंय बघा, जणू काही झाडाला एक सुंदरसा पाळणाच टांगला आहे, जो वाऱ्यावर मंद मंद झुलतोय. आणि त्या पाळण्यामध्ये तिची चिमुकली पिल्लं अगदी शांतपणे झोपली आहेत, जणू काही तो त्यांचा झुलणारा बंगलाच आहे. किती सुंदर कल्पना आहे ही. आईचं काळीज, तिचा सगळा जीव तर त्या पिलांमध्येच अडकला आहे आणि तो जीव त्या घरट्यासोबत त्या झाडाला टांगलेला आहे. अंगावर काटा येतो ऐकून. आणि तो खोपा तिने विणलाय कसा, इतका सुंदर, इतका नाजूक, जसं आपण गिलक्याचा कोसा पाहतो ना, अगदी तसाच. एक एक काडी, एक एक धागा जोडून. इथे बहिणाबाई आपल्याला जणू हाक मारून सांगतायत, अरे माणसा थोडं थांब. आणि त्या इवल्याशा पाखराची ही कारागिरी, ही कलाकुसर जरा डोळे उघडून बघ तरी. तिची इवलिशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुले देले रे देवानं 2 हात 10 बोट. बघितलं, किती सोप्या शब्दात किती मोठा विचार आहे. ह्या कवितेतून बहिणाबाई आपल्याला फक्त त्या घरट्याचं वर्णन नाही सांगत, तर त्याहीपेक्षा खूप काही खोल, खूप काही मोठं शिकवून जातात. त्या सांगतात की पक्षाचं घरटं म्हणजे काही फक्त काड्या आणि गवताचा ढीग नाहीये, त्याच्या मागे एक विचार आहे, एक भावना आहे. तो खोपा म्हणजे काय आहे? तो म्हणजे आईचं निस्वार्थ प्रेम, निसर्गाची एक अद्भुत कला, जगण्यासाठी चाललेली एक धडपड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाला निसर्गाशी किती जपून वागलं पाहिजे याची आठवण करून देणारा एक सुंदर संदेश. आणि म्हणूनच ही कविता ऐकली की आपण पुन्हा एकदा त्या बालपणातल्या क्षणात पोचतो. आठवते का ते शाळेच्या बाकावर बसून ही कविता ऐकताना खरंच असं वाटायचं की आपण त्या वर्गात नाहीच, आपण खरंच त्या झाडाखाली उभे आहोत आणि वर त्या झुळणाऱ्या खोप्याकडे पाहतोय. आज इतक्या वर्षांनंतरही ही कविता कानावर पडली की ते निरागस बालपण मनात असं अगदी अलगद जागं होतं. खरंय ना? आता जरा तुमच्या आठवणींना उजाळा देऊया. तुम्हाला कशी आठवते ही कविता? तुमच्या शाळेत गुरुजींनी किंवा बाईंनी ती कशी शिकवली होती? काही खास आठवण आहे का या कवितेबद्दल? असेल तर कमेंटमध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा. आणि हो, जर ही कविता ऐकताना आपलं मन क्षणभर का होईना पण आपल्या गावाकडे, आपल्या बालपणाकडे परत गेलं असेल, तर ह्या आठवणींचा ठेवा फक्त स्वतःजवळ नका ठेवू, तुमच्या शाळकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि बालपणातल्या अशाच अनेक गोड कविता, गोष्टी आणि आठवणी पुन्हा जगण्यासाठी बालभारती रिवाइंड चॅनलला नक्की जॉईन करा. कारण काही कविता खरंच कधी जुन्या होत नाहीत, त्या थेट मनात घर करून राहतात, कायमच्या.